टेस्टी फूड अँड ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत. नमस्कार मंडळी. गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. जेवढी मला कणिक मळायची आहे तेवढी मी कणिक घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत आता मीठ घालणार आहोत. मी मशीनमध्ये मळते, हाताने सुद्धा मळता येतं, तर तुम्ही हाताने सुद्धा मळू शकता. माझ्याकडे मशीन आहे म्हणून मी मशीनमध्ये मळते. तर छान अशी रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जी की त्याला भाजी पण नको आणि भातही नको अशी रेसिपी, साधी सोपी, प्रत्येक गृहिणीला ती माहिती असते अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर कोणती रेसिपी असणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आता ही कणिक मी मळून घेते आणि तुम्हाला दाखवते. थोडीशी घट्ट मळायची आहे. इथं मी मिठाचं ठेवलेलं आहे. मीठही घातलं आहे आपण भरपूर, चवीप्रमाणे घालायचं आहे भरपूर, म्हणजे थोडं थोडं पाणी टाकून आता मी पीठ मळून घेते आणि मग तुम्हाला दाखव. मंडळी, माझी कणिक मळून झालेली आहे. स्टीलच्या भांड्याला थोडं तेल लावून घेतलं आणि कणिक आणखीन चांगली मळून घेतलेली आहे. मळून म्हणजे 1-2 मिनटं चांगली एकजीव करून घेतलेली आहे. आणि ही आता अर्धा पाऊण तास भिजत ठेवणार आहे. आपल्याला बनवायची आहेत वरणफळं. डाळीची नाही बनवणार, कांदा लसूणही त्यात घालणार नाही. कशाची बनवणार आहे ते मात्र पूर्ण रेसिपी बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. वरणफळं बनवण्यासाठी मी डाळ शिजवून, डाळीमध्ये वरणफळं नाही सोडणार, तर शेंगदाण्याचं कूट मी करणार आहे. त्यासाठी आधी शेंगदाणे निवडून घेतलेत आणि आता आपली कढई झालेली आहे गरम, तर याच्यामध्ये घालूया शेंगदाणे. आणि आता आस्ते आस्ते गॅस बारीक करून शेंगदाणे भाजून घ्यायचे खरपूस असे. शेंगदाणे भाजून झाले की गार करायचे, मग शेंगदाण्याचं कूट लावायचं, कूट करायचं आहे. आणि डाळीच्या ऐवजी मी शेंगदाण्याच्या कुटाचा वापर करणार आहे. कसा वापर करते व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. वरणफळं करण्यासाठी मी आधी फोडणी करून घेणार आहे. आदन घालायचं आहे, कारण आपण डाळ नाही फोडणीला टाकणार आहे, तर डायरेक्ट पाण्याचं आदन करून त्याच्यात शेंगदाण्याचं कूट घालणार आहे. कसं घालते तेही मी तुमच्यासोबत शेअर करते. रेसिपी पूर्ण बघा. आता तेल गरम केलेलं आहे. नेहमीप्रमाणे फोडणीचं जेवढं तेल आहे तेवढं तेल घेतलेलं आहे. जास्त तेल नाही घेतलेलं मी. मोहरी घातलेली आहे नाश्त्याचे 1 ते 1.5 चमचा. मोहरी चांगली तडतड उडू द्या. मोहरी आपली चांगली तडतड उडत आली आहे. आता घालायचा हिंग. त्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर घालणार आहे चिरलेली. आणि पाणी, म्हणजे आपलं आदन. आपल्याला आपली जेवढी कणिक असेल, जेवढे चकुले असतील त्या मानाने, म्हणजे वरणफळं असतील त्या मानाने आदन घालायचे. मी अजून पाणी घालणार आहे. प्रत्येकाच्या भागात बोलण्याची पद्धत वेगवेगळी असते. प्रत्येकाची बोलण्याचीही पद्धत वेगळी असते, करण्याचीही पद्धत वेगळी असते. कोणीकडे चकुल्या, कोणीकडे वरणफळं, डाळ ढोकली पण म्हणतात. राजस्थान साईडला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती. मी माझ्या पद्धतीने दाखवते, मी माझ्या पद्धतीने बोलते आहे. थोडीशी अजून हळद घालूया. त्याच्यानंतर घालूया गोडा मसाला. तिखट घालायचं आहे आधी. आपल्याला तिखटाची पावडर घालणार आहे मी. तुम्हाला जेवढा तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही तिखट घालू शकता. मी अर्धा चमचा घातलेला आहे नाश्त्याचा. त्याच्यानंतर घालणार आहे गोडा मसाला. गोडा मसाला जरा थोडा जास्त घालायचा. 1 नाश्त्याचा चमचा भरून घातलेला आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार आदनाच्या प्रमाणे घालू शकता. आता थोडी जिरेपूड घालणार आहे मी, ते अगदी चवीपुरती. आत्ताच मी करून घेतलेली जिरे पावडर. अगदी फोडणीचे आपल्या फोडणीमध्ये जो चमचा असतो त्याचे 2 चमचे घातलेले आहेत मी. त्यानंतर सगळं हलवून व्यवस्थित घेऊया हे आदन. आणि मग घालूया शेंगदाण्याचं कूट आणि मीठ. थोडासा गूळ, अगदी चवीपुरता. हे बघा, खोबरं आधी काप केले खोबऱ्याचे, त्याच्यानंतर भाजलं आणि मिक्सरमध्ये असं ठेवलं, म्हणजे आपल्याला डाळीत आमटी छानपैकी घालता येईल. तर आता आपण खोबरंही घालूया. भरपूर प्रमाणात खोबरं घालणार आहे मी. का तर वरणफळाला अतिशय चव येते. 4 चमचे नाश्त्याचे खोबरं घातलेलं आहे मी. 4-5, कारण भरपूर घालायचं खोबरं. बघा, 6-7 चमचे. आदन जास्त आहे त्यामुळे मी 6-7 चमचे घातले. अजून जरी घातलं तरी चालेल, म्हणजे 7-8 चमचे हे खोबरं गेलेलं आहे. कमी पडलं तर वरतून सुद्धा तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता. भाजलेलं खोबरं आहे. त्यानंतर इथं केलेलं आहे शेंगदाण्याचं कूट. आत्ताच केले जिरेपूड आणि शेंगदाण्याचं कूट. तर हे बघा, आता मी घालणार आहे शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याचं कूट घालताना अशा पद्धतीनं घालायचं आहे, चमच्यानं घालायचं नाही, नाहीतर मग गुटळ्या होण्याची शक्यता आहे. असं पसरून घालायचं.
किंवा तुम्हाला अंदाज नसेल तर वाटीत घ्या आणि वाटीतून तुम्ही असं थोडं थोडं घालून ढवळत राहिलं तरी चालतं. हे बघा, मला अंदाज आहे, नेहमी करणाऱ्यांना माहिती असतं, त्यामुळे प्रत्येकाला येतं, नवीन शिकणाऱ्यांसाठी असं कूट तुम्ही घालू शकता. वाटी 1.5 वाटी घातलं तरी चालतं. म्हणजे जसं बेसन पीठ आपण पिठामध्ये वैरतो म्हणजे घालतो तसं हे घालायचं आहे. आता हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि ह्यात आता मीठ राहिलेलं आहे आपल्याला घालायचं फक्त. बघा, डाळीच्या ऐवजी शेंगदाण्याच्या कुटाचा झटपट कसा वापर होतो बघा. आता घालूया मीठ चवीनुसार. मीठ घातलेलं आहे आणि घालायचं आहे आपल्याला आता कोथिंबीर. कोथिंबीर चिरून घेते. पाण्यात स्वच्छ मी अशी भिजत घातलेली आहे. थोडी चिरून घेतली होती फोडणीसाठी. हिरवीगार कोथिंबीर आहे. कोथिंबीर घालून घ्यायची आणि आता आपलं वादन चांगलं उकळत आलेलं आहे. एक एक आता आपण लाठी लाटून म्हणजे पोळी लाटून कट करून ह्याच्यात सोडणार आहोत. शंकरपाळ्याच्या आकाराचे जरी मंडळी, आपली वरणफळं खळाखळ शिजायला लागलेली आहेत. मी करून मोकळी झालेली आहे. बघा, मग अशी पाणी जास्त वाटत होतं, पण मी ज्या वेळेला फोडणी केली त्यावेळेला असं तुम्हाला वाटलं असेल की खूप पाणी घातलेलं आहे, तर नाही. हे बघा, कणिक आहे, शिजून घट्ट होतं. अजून शिजायची आहेत. हे आता करून झालेलं आहे माझं आणि शिजायला ठेवलेलं आहे. अजून उकळतंय, शिजायचं आहे, अर्धवट कच्चं शिजलेलं. वरणफळ आपली शिजलेली आहे, तर मी आता या प्लेटमध्ये काढून घेते. मस्त गरमागरम अशी वरणफळ आपली हे बघा तयार झालेली आहेत. आणि आता ह्याच्यावर घालूया तूप. बाकी काहीही घालायला नको, तोंडी लावायला नको, काहीही नाही. ह्याच्यावरती तूप घालूया. घरचं तूप आहे. आवडलं व्हिडिओ तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशी ही वरणफळं मी झटपट बनवलेली आहे, ज्याला की भाजीही लागत नाही, भातही लागत नाही, झटपट होतात. नाश्त्यासाठी करा, जेवणासाठी करा, अगदी पोटभर आणि हेल्दी डिश आहे. बघा, तुम्ही जेवणामध्ये सुद्धा जरी खाल्लं तरी अगदी पोट भरतं. त्यामुळे तूप घालायचं आणि मस्तपैकी अशी वरणफळं बरपायची. तोपर्यंत बाय.